आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। सावकीत बिबट्याचा थरार, घराबाहेर झोपलेल्या वृद्धावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। देवळा तालुक्यातील सावकी गावातील रायगड वस्तीवर गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या वृद्धावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात गोधा गंगाराम सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सावकी गावचे युवा उपसरपंच हेमंत पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलावून जखमी सोनवणे यांचे ग्रामस्थांच्या मदतीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सावकी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवघ्या 2 दिवसांपूर्वी शेजारच्या मांगबरी घाटात दिवसाढवळ्या 3 बिबट्यांचे दर्शन झाले होते। वनविभागाने परिसरात पिंजरे लावले असले तरी अद्याप एकही बिबट्या पिंजऱ्यात कैद झालेला नाही। यापूर्वीही सावकी गावातील एका शेतकऱ्याच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता। आता थेट माणसावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी संपादक अखिल पटेल।